वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. जेव्हा एखादा हाड मोडतं ना, तेव्हा एक्स-रे मशीनमध्ये ती तुटलेली पांढरी रेषा अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त बोट ठेवून सांगतात की बघा इथे फ्रॅक्चर आहे. पण कॉर्पोरेट जगाच्या ताळेबंदात आणि विशेषतः आज आपण ज्या अहवालाचं सखोल विश्लेषण करणार आहोत, तिथे असा कोणताही एक्स-रे चालत नाही. तिथे गोष्टी खूप लपलेल्या असतात. हो ना. आज आपण एका अशा कंपनीच्या आर्थिक निकालांचं गूढ उकळणार आहोत, जिच्या दुकानातून ग्राहक कमी झालेत, गल्ला घटलाय, पण तरीही मालकाच्या खिशात महिन्याकाठी जास्त नफा उरतोय. आणि हेच तर सर्वात मोठं आश्चर्य आहे. अगदी. आपण बोलतोय टाटा पॉवरच्या मार्च 2026ला संपलेल्या चौथ्या तिमाहीच्या निकालांबद्दल. चला तर बघ, हे थोडं उलगडून बघूया. कारण आजचं आपलं उद्दिष्ट फक्त आकडे वाचून दाखवणं हे नाहीये. नाही, बिलकुल नाही. या आकड्यांमागे दडलेला अर्थ समजून घ्यायचा आहे. महसूल कमी होऊनही नफा कसा वाढला आणि भारताच्या हरित ऊर्जा म्हणजे ग्रीन एनर्जी क्षेत्रात टाटा पॉवरची नेमकी काय भूमिका असणार आहे, हे आज आपण पाहणार आहोत. खरं तर हे एक मोठं खोडच आहे. म्हणजे वरवर पाहता आकडेवारी परस्पर विरोधी वाटते. एका बाजूला महसुलात मोठी घसरण आहे आणि दुसऱ्या बाजूला नफ्यात वाढ. बाजारात सध्या माहितीचा खूप महापूर आहे. पण आपण फक्त काय घडलंय हे सांगणार नाही आहोत. एक्झॅक्टली. ते का महत्वाचं आहे आणि कंपनीची नेमकी कोणती स्ट्रॅटेजी यात दडलेली आहे हे आपण उलगडणार आहोत. मग हे कोडं सोडवायला सुरुवात करूया. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी हे आकडे पाहिले ना, तेव्हा मला वाटलं काहीतरी टायपिंग मिस्टेक असावी. हसण्यासारखं आहे, पण हो, तसंच वाटतं सुरुवातीला. हो, कारण मागील वर्षाच्या याच तिमाहीशी आपण तुलना केली, ज्याला आपण इयर ऑन इयर म्हणतो, तर कंपनीची विक्री किंवा महसूल 14,900 कोटी रुपयांवर आलाय. मागील वर्षी हाच आकडा 17,096 कोटी रुपये होता. म्हणजे मोठी घसरण आहे. थेट 13% घसरण. आणि त्यानंतर आपण इबिट्टा पाहिला तर तोही 3,068 कोटींवरून खाली घसरून 2,599 कोटींवर आलाय. 15% घट. बरोबर. पण आणि इथेच कहाणीत मोठा ट्विस्ट येतो. नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा तो 1,416 कोटी रुपये झालाय, जो मागच्या वर्षी 1,306 कोटी होता. 2% वाढ. हे कसं शक्य आहे? मला सांगा, ही परिस्थिती अशा एखाद्या दुकानासारखी नाहीये का, जिथे ग्राहकांची गर्दी कमी झालीये, गल्ल्यात पैसे कमी आलेत, पण तरीही महिन्याच्या शेवटी मालकाच्या खिशात जास्त नफा उरतोय. इथेच खरी गंमत आहे. तुमचे हे दुकानाचं उदाहरण ऐकायला खूप सोपं आणि चपखल वाटतं, पण वास्तवात हे चित्र काय म्हणता येईल, थोडा अधिक गुंतागुंतीचे आहे. अच्छा, कसं काय? बघा, फक्त दुकानातले दिवे बंद करून किंवा 2 कर्मचारी कमी करून एवढा नफा वाचवता येत नाही. टाटा पॉवरसारख्या मोठ्या कंपनीच्या बाबतीत याला आपण खर्च नियंत्रणातील सुधारणा किंवा कॉस्ट कंट्रोल इम्प्रूव्हमेंट म्हणू शकतो. म्हणजे त्यांनी आतून खर्च कमी केलाय? अगदी बरोबर. जेव्हा बाजारातील मागणी कमी होते किंवा जसं तुम्ही म्हणालात महसूल घटतो, तेव्हा कंपनी आपल्या संपूर्ण सप्लाय चेनमध्ये बारकाईने लक्ष घालते. कच्च्या मालाचे म्हणजे इंधनाचे करार नव्याने करणं असेल, लॉजिस्टिकमधील गळती थांबवणं असेल, अनावश्यक ऑपरेशनल खर्च कापणं असेल, या सगळ्या गोष्टींमधून हा नफा एक प्रकारे मॅनेज केला जातो. पण एक मिनिट, आपण म्हणतोय की त्यांनी खर्च वाचवून नफा वाढवला, पण खर्च वाचवण्याला एक मर्यादा असते ना? हो, 100%. म्हणजे तुम्ही रोजच्या जेवणातलं मीठ कमी करू शकता, पण जेवणच बंद नाही करू शकत. कधीतरी त्यांना म्हणजे महसूल वाढवावाच लागेल. ही 13% महसुलातली घट चिंतेची बाब नाहीये का? हाच तर मुख्य मुद्दा आहे. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो की नुसतं नेट प्रॉफिट बघून हुरळून जाता कामा नये. महसूल आणि एबिट्डा कमी होऊनही नफ्यात झालेली ही 2% वाढ कंपनीच्या खर्च नियंत्रणातील सुधारणा नक्कीच दर्शवते. पण त्याचवेळी महसुलातील ही 13% घट ही एक अत्यंत मोठी चिंतेची बाब आहे. हे आपण दुर्लक्षित करू शकत नाही. बरोबर. आणि म्हणूनच आपण हे चित्र आणखी बारकाईने पाहिले पाहिजे. हे झालं वर्षभराचं म्हणजे इयर ऑन इयर चित्र. पण बिझनेसमध्ये मला वाटतं गेल्या 3 महिन्यात हवा कोणत्या दिशेने वाहते हे जास्त महत्वाचं असतं. होय, ज्याला आपण तिमाही दर तिमाही किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर ट्रेंड म्हणतो. अगदी.
जर आपण मागच्या तिमाहीत म्हणजे डिसेंबर 2025च्या आकड्यांशी आताच्या मार्च 2026च्या आकड्यांची तुलना केली तर एक वेगळंच चित्र दिसतं. काय दिसते तिथे? बघा, डिसेंबरमध्ये विक्री 13,948 कोटी रुपये होती, ती आता 14,900 कोटी रुपयांवर गेली आहे. म्हणजे विक्री वाढली. बरोबर. नेट प्रॉफिटही 1,194 कोटींवरून वाढून 1,416 कोटींवर पोचला. हे तर एकदम उत्तम वाटतंय. पण मग मध्येच हा एबिडा कसा काय घसरला? तो 3,042 कोटींवरून खाली येऊन 2,599 कोटींवर स्थिरावलाय. विक्री वाढली आणि नफाही वाढला. ही चांगली गोष्ट आहे, पण मग इबिडा का कमी झाला? ही काहीतरी गडबड नाहीये का? यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा जो विरोधाभास आहे ना, तो आपल्याला कंपनीच्या इंजिनबद्दल खूप काही सांगतो. इबिडा मार्जिनवरील हा जो दबाव आहे तो कंपनीसमोरील ऑपरेशनल आव्हाने स्पष्ट करतो. म्हणजे थोडा सोप्या भाषेत सांगायचं तर सोप्या भाषेत सांगायचं तर नफा वाढला असला तरी कंपनीच्या दैनंदिन कामकाजातील किंवा ऑपरेशन्समधील खर्चाचं आव्हान अजूनही कायम आहे. इबिडा म्हणजे काय? तर तुमचा मुख्य बिझनेस करून तुमच्या हातात किती पैसे उरले. अच्छा, म्हणजे व्याज आणि टॅक्स देण्याआधीचे पैसे. एक्झॅक्टली. जर तुम्ही जास्त वीज विकली म्हणजे तुमची विक्री वाढली, पण तरीही तुमचा इबिडा कमी झाला, याचा सरळ अर्थ असा होतो की ती वीज तयार करण्याचा आणि वितरित करण्याचा तुमचा थेट खर्च वाढलाय. अरे बापरे, म्हणजे हे असं झालं की आपण गाडीचा वेग वाढवलाय. हो. गाडी वेगात धावतेय हे पाहून आनंदही होतोय, पण गाडीचं इंजिन पूर्वीपेक्षा जास्त इंधन पितंय. हां. खूप छान उदाहरणे आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच ही एक छुपी चिंता आहे. कंपनीसमोर ऑपरेशनल लेव्हलवर काहीतरी मोठे अडथळे आहेत जे त्यांना तो खर्च कमी करू देत नाहीयेत. आता हे समजल्यावर साहजिकच माझ्या मनात पुढचा प्रश्न येतो. तो म्हणजे कंपनीच्या व्यवस्थापनाच्या किंवा मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनाबद्दल. बरोबर. जर सध्याच्या ऑपरेशन्समध्ये इतकी आव्हानं आहेत, इबिटा खाली येतोय, तर हे मॅनेजमेंट पुढे काय करणार आहे? कारण त्यांच्या भविष्यातील धोरणांकडे बघितलं तर ते एका वेगळ्याच दुनियेत असल्यासारखे वाटतात. तुम्हाला तिथे काय विशेष जाणवलं? म्हणजे त्यांचा पूर्ण फोकस आता हरित ऊर्जा म्हणजेच ग्रीन एनर्जी आणि सौर ऊर्जा प्रकल्पांवर, सोलार प्रोजेक्ट्सवर आहे. जुन्या बिझनेसबद्दल ते फार बोलतच नाहीयेत. या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं ना, तर तुम्हाला समजेल की मॅनेजमेंट काय विचार करताय. थोडक्यात टाटा पॉवर केवळ आजच्या नफ्यावर अवलंबून न राहता भविष्यातील ऊर्जेची पेरणी करत आहे. अच्छा, म्हणजे ते लॉंग टर्म विचार करतात. अगदी. रिन्युएबल आणि ट्रान्समिशन व्यवसाय हे त्यांच्या दीर्घकालीन विकासाचे मुख्य स्रोत आहेत. त्यांना माहीत आहे की थर्मल पॉवर म्हणजे कोळशावर चालणारी वीज याला भविष्य नाही आहे. हो ना, जगभरातच सगळे क्लीन एनर्जीकडे वळत आहेत. हो. आणि त्यातल्या त्यात एक खूप मोठी गोष्ट ते करतायत ती म्हणजे संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी ईव्हीसाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा ते वेगाने विस्तार करत आहेत. पण ईव्ही चार्जिंग नेटवर्क उभारणं हे खूप खर्चिक काम नाहीये का? म्हणजे सुरुवातीला तर खूप पैसे लागतील. हो, प्रचंड भांडवल लागतं. पण एकदा का तुम्ही देशभरात हे चार्जिंग स्टेशन्स लावले की तुमची एक प्रकारची मक्तेदारी तयार होते. व्यवस्थापन भविष्यातील विजेच्या वाढत्या मागणीबाबत अत्यंत सकारात्मक आहे. एनर्जीमध्ये एक अजून भाग आहे ज्याबद्दल खूप चर्चा होते, तो म्हणजे सोलार रूफटॉप बिझनेस. बरोबर. तिथे पण टाटा पॉवर खूप लक्ष केंद्रित करत आहे. पण तिथे तर खूप स्पर्धा आहे ना. कोणीही येऊन सोलार पॅनल लावून देतो आजकाल. तिथेच तर त्यांची खरी ताकद आहे. बघा, बाजारात स्पर्धा कितीही असली तरी टाटा या समूहाच्या ब्रँडचा जो भक्कम पाठिंबा आहे तो त्यांच्यासाठी एक मोठा हुकमी हक्क आहे. अच्छा, म्हणजे लोक विश्वासासाठी टाटाकडे वळतील. एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही घराच्या छतावर लाखांचे सोलार पॅनल लावता तेव्हा तुम्हाला गॅरंटी हवी असते की ही कंपनी 20 वर्षांनंतरही इथे असेल. हो, हे मात्र खरंय. गल्लीतला कॉन्ट्रॅक्टरवर तो विश्वास ठेवणं कठीण आहे. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात टाटा पॉवर आजचं दुखणं सहन करत आहे कारण त्यांना उद्याचं मोठं साम्राज्य उभं करायचंय. पण, आणि हा खूप महत्वाचा पण आहे, या सगळ्या मोठ्या मोठ्या योजनांचा आणि आजच्या या कमी जास्त आकडेवारीचा शेअर बाजारावर आणि गुंतवणुकीवर काय परिणाम होऊ शकतो? हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हो ना, कारण शेवटी लोकांना हे जाणून घ्यायचंय की याचा अर्थ काय. मी पाहिलं की त्यांचा EPS म्हणजे अर्निंग पर शेअर प्रति समभाग कमाई ती 3 रुपये 26 पैशांवरून 4% घसरून 3 रुपये 12 पैशांवर आलीय. बरोबर. ही घसरण बाजाराला नक्कीच खटकणारी आहे. म्हणजेच जर आपण अल्पकालीन किंवा शॉर्ट टर्म परिणाम पाहिला
तर विक्री आणि एबिडा घटल्यामुळे शेअरची हालचाल संमिश्र राहू शकते. हो, तज्ज्ञांच्या मते ती न्यूट्रल ते किंचित नकारात्मक राहू शकते. अच्छा, म्हणजे EPS मधील ही घट अल्पकाळात शेअरच्या किमतीतील उत्साह नक्कीच कमी करू शकते. अगदी. बाजारात लगेच काही मोठी उडी दिसेल अशी शक्यता कमी आहे, पण तुम्ही मगाशी म्हणालात तसं नफ्यातील 2% वाढ थोडासा आधार नक्कीच देऊ शकते. त्याला पूर्णपणे क्रॅश होऊ देणार नाही. आणि मग दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म परिणामाचं काय? दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर चित्र अगदी उलट आहे. नूतनीकरण योग्य ऊर्जेच्या म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या क्षमतेमुळे कंपनीचा दीर्घकालीन दृष्टिकोन अत्यंत पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आहे. म्हणजेच अल्पकाळातील आकडेवारी गुंतवणूकदारांची निराशा करू शकते, पण दूरदृष्टी ठेवणारे नक्कीच यात संधी शोधतील. बरोबर? 100%. आणि म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार करून विश्लेषकांनी या निकालांना एक सरासरी किंवा ॲव्हरेज रेटिंग दिला आहे. सरासरी का बरं? कारण बघा, दोन्ही पार्टी बॅलन्स झाली आहेत. एका बाजूला महसूल कमजोर आहे आणि इबिटाडा घसरलाय, पण दुसऱ्या बाजूला नफा स्थिर आहे आणि दीर्घकालीन दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे. हां, समजतंय मला. आकडेवारी आणि धोरणे या दोन्ही गोष्टींचा समतोल राखत हे सरासरी रेटिंग दिलं गेलंय. अगदी बरोबर. तर संपूर्ण चर्चेचा एका वाक्यात गोषवारा सांगायचा झाला तर टाटा पॉवरचे हे आर्थिक निकाल म्हणजे खर्च नियंत्रणातील यशाचे आणि महसुलातील आव्हानांचे एक उत्तम उदाहरण आहे. अगदी अचूक शब्दात मांडलात तुम्ही. त्यांनी आजचा नफा मॅनेज केलाय, पण उद्यासाठी त्यांना खूप मोठी झेप घ्यायची आहे. आणि यामुळेच जाता जाता एक अतिशय महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? बघा, आपण आत्ता चर्चा केली की टाटा पॉवर हरित ऊर्जा आणि EV चार्जिंग नेटवर्कमध्ये प्रचंड वेगाने विस्तार करत आहे. हो, पण जर त्यांच्या महसुलात अशीच 13% घट होत राहिली आणि इबिडा मार्जिनवर असाच दबाव राहिला, तर केवळ खर्च नियंत्रणाच्या आधारावर ते या मोठ्या ग्रीन एनर्जी क्रांतीला दीर्घकाळ निधी कसा पुरवू शकतील? म्हणजे जुना व्यवसाय जर पुरेसे पैसे कमवत नसेल तर नवीन व्यवसायात एवढे पैसे उठणार कुठून? अरे बापरे, हा खरंच खूपच प्रक्षोभक आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे केवळ खर्च कापून तुम्ही क्रांती नाही करू शकत, तुम्हाला नवीन महसूल शोधावाच लागेल. एक्झॅक्टली. आणि हे त्यांना कसं जमतंय हे पाहणं येत्या काळात खूप रंजक ठरेल. या एका प्रश्नाने खरोखरच आजच्या या सखोल विश्लेषणाला एक वेगळीच धार आली आहे. श्रोत्यांसाठी हा नक्कीच एक असा मुद्दा आहे ज्यावर त्यांनी स्वतः विचार करावा आणि लक्ष ठेवावं. नक्कीच. तर या अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण आजच्या या सखोल विश्लेषणात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. नमस्कार. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.